हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करायचं म्हणून पावामध्ये स्टफिंग भरतो तसं थोडासा वेगळा काहीतरी ट्राय करून नाश्ता तयार केला. तर इथं पाऊण वाटी पाणी घेतले, कोमट पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून ईस्ट, ड्राय ईस्ट आणि 1 ते 2 चमचे साखर. पाण्याऐवजी तुम्ही इथं दूध पण घेऊ शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण ईस्ट ॲक्टिवेट करणार आहोत, तेव्हा ते थोडंसं कोमट असावं. आता हे फक्त 10 ते 15 मिनिटासाठी आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटानंतर हे छान ॲक्टिवेट होतं, म्हणजे बबल्स यायला लागतात वरती. तुम्ही बघू शकता. आता ते छान असं हलवून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं आणि मी इथं ज्या वाटीने पाणी मोजलं होतं, पाऊण वाटी पाणी घेतलं होतं आपण, त्याच वाटीने मी इथं 1.5 वाटी मैदा छान असा चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि जे ईस्ट ॲक्टिवेट केलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये टाकून छान असं पीठ थोडंसं मऊ असं पीठ मळून घ्यायचं. म्हणजे जास्त घट्ट आणि जास्त पातळ करायचं नाही आहे. आता मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये 1 टेबलस्पून बटर टाकून घ्यायचं. बटर छान मैद्याला चोळून घ्यायचं, जेणेकरून जे आपण पावाचं म्हणजे पाव करणार आहोत त्याचं छान असे फुलतील आणि छान सॉफ्ट होतील ते. आता मैदा आणि ईस्टचं जे आपण म्हणजे ईस्ट ॲक्टिवेट करायला ठेवलं होतं ते छान मिक्स करून घ्यायचं. थोडं-थोडं टाकायचं ईस्टचं बॅटर, जेणेकरून म्हणजे अगदीच पातळ होणार नाही. पण हे परफेक्ट प्रमाण आहे. सो तरी पण थोडं-थोडं टाकून हे मळून घ्यायचं. छान असं हलक्या हाताने एकदम सॉफ्ट डो तयार करायचा आहे. एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण डो तयार करायचा नाही. कारण ज्यावेळेस आपण ह्याला 5 ते 10 मिनिटं ठेवणार आहोत, त्यावेळेस ते थोडंसं सॉफ्ट होतं. म्हणजे म्हणजे आपण जसं मळलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं ते हलकं आणि होतं. आणखी थोडंसं सॉफ्ट होतं. तर मळताना एकदमच पातळ करायचं नाही, जेणेकरून ते एकदमच असं सैलसर होऊन जाईल. आता पीठ मळताना काय करायचं, थोडंसं असं स्ट्रेच करून करून 1-2 मिनटं मळून घ्यायचं त्याला. त्याच्यामुळं पाव थोडेसे असे म्हणजे छान असे सॉफ्ट होतात. तर आता हे मळल्यानंतर थोडंसं बटर लावायचं याला वरतून. आता ज्या भांड्यात मी बटर ठेवलं होतं, त्या भांड्यात याला छान असं मिक्स करून घेते. म्हणजे जे थोडंसं बटर लागलेलं आहे वरती, ते बटर याला लागून जाईल. आता हे काय करायचं, थोडं 1-2 मिनटं मळून झाल्यानंतर छान असं झाकून ठेवायचं याला. आपण जास्त वेळ ठेवणार नाही आहोत, लगेच घेणार आहोत. पण थोडंसं स्टफिंग करेपर्यंत म्हणजे स्टफिंगची तयारी करेपर्यंत याला आपण झाकून ठेवणार आहोत. तर आता स्टफिंगसाठी मी इथं भाज्या घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, ढबू मिरची, किसलेला गाजर, बारीक किसून घेतलेलं पनीर आणि वाटाणा. आणि आता हा जो हिरवा मसाला वाटलेला आहे, त्याच्यामध्ये फक्त थोडीशी हिरवी मिरची आणि 2-3 पाकळ्या लसूण टाकलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मोझरेला चीज असेल तर ते टाका किंवा जे नॉर्मल चीज असतं ते टाकलं तरी चालते. आता चीज ऑप्शनल आहे, टाकू शकता कारण मुलांना आवडेल. आता या भाज्यांना लागेल इतकं म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छान असं हे कालवून घ्यायचं. आता हिरव्या मसाल्याऐवजी तुम्ही लाल मसाला देखील वापरू शकता, त्याने पण टेस्ट छान येते. आता हे स्टफिंगचं जे साहित्य आहे ते छान असं एकत्र करून घ्यायचं. याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा शेजवान चटणी टाकलेली आहे. तुम्ही हे स्किप करू शकता. मुलांना जर तिखट आवडत नसेल तर हे तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता. हे आपल्या मर्जीवर आहे. म्हणजे हे टाकलं तर थोडीशी टेस्ट छान लागते अजून. आणि 1 चमचा टोमॅटो सॉस. तुम्ही फक्त म्हणजे मुलं खाणार असेल तर फक्त टोमॅटो सॉस देखील टाकू शकता. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आता स्टफिंगमध्ये तुम्ही याच्यामध्ये स्वीट कॉर्न पण ॲड करू शकता. म्हणजे मुलांना देण्यासाठी मुलांच्या आवडीच्या आणि कुठल्या भाज्या असतील त्या पण याच्यामध्ये ॲड करू शकता. नंतर याच्यामध्ये मी 2 बटाटे उकडून घेतले होते. ते छान असे किसून घ्यायचे आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता मस्त असं आपलं स्टफिंग पण तयार आहे आणि डो पण तयार आहे. 1-2 मिनटं फक्त मळून घ्यायचं हलक्या हाताने आणि कटर किंवा चाकूच्या साहाय्याने याचे छान असे एकसारखे आपण छोटे-छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला म्हणजे एकसारखे आपण जे नाश्ता तयार करणार आहोत त्याची साईज एकसारखी होईल. मी इथं सुरीच्या साहाय्याने त्याचे एकसारखे भाग करून घेतले. आता प्रत्येक गोळा जसा आपण पाव तयार करतो आणि आतल्या बाजूला तो गोळा वळवून घेतो, तशा पद्धतीने ते छान अशी त्याची पारी तयार करायची आणि आपण जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते त्याच्यामध्ये भरायचं. थोडीशी जागा शिल्लक ठेवायची जेणेकरून त्याला फुलण्यासाठी आपण जागा देणार आहोत. तर आता इथं बघू शकता तुम्ही छान असे त्याचे कटरच्या म्हणजे नाईफच्या साहाय्याने आपण छान असे त्याचे भाग करून घेतलेले आहेत आणि आतल्या बाजूने थोडंसं तुम्हाला म्हणजे चिकटत असेल हाताला तर थोडंसं तेल लावू शकता. आता फक्त पारी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपण जी कडेची बाजू आहे ती थोडीशी पातळ करायची आणि आतली बाजू थोडीशी जाड ठेवायची. जेणेकरून ते फुलल्यानंतर म्हणजे त्याला चीर पडणार नाही. तर सुरुवातीला मी हे नवीन ट्राय केलं त्यामुळं माझ्या लक्षात आलं नाही. तर मधली पारी थोडीशी पातळ झाल्यामुळे ते फुटली.
मग त्याला मी परत वरतून दुसरी पारी लावली होती. तर आता इथं स्टफिंग पण भरताना एकदमच गच्च भरायचं नाही, कारण सगळ्या भाज्या असल्यामुळे थोडंसं पाणी त्याला सुटतं. जर तुम्हाला म्हणजे थोडंसं निथळून ठेवता आलं तर तसंही करा. पाणी काढून टाका आणि भाज्या सगळ्या एकत्र वापरून टाका. आता आत स्टफिंग भरून छान असं त्याचं कवर कडेने मोदक जसं करतो आपण तसं पूर्ण पारी तयार करून आतमध्ये स्टफिंग भरायचं आणि ते छान पॅक करून घ्यायचं. आता हीच पारी तुम्ही म्हणजे लाटणं पोळपाटच्या साहाय्याने देखील लाटून छान अशी लाटून मस्त कडेने पातळ करायची आणि मध्ये थोडीशी जाड ठेवायची. जेणेकरून छान अशी आपली पारी तयार होते. आता इथं मी लाटणं पोळपाटच्या साहाय्याने पण एक पारी तयार करून घेतली आहे. फक्त कडेने एवढं लक्षात ठेवायचं की कडेने आपल्याला पातळ ठेवायची आहे. छान अशी पारी तयार करून घ्यायची. हातामध्ये घेऊन थोडंसं वाटीचा आकार देऊन याला मस्त असं स्टफिंग भरून घ्यायचं आणि मोदकाच्या म्हणजे मोदक जसं भरतो आपण तसं ते भरून घ्यायचं. आता अशा प्रकारे सगळे पाव आपण तयार करून घ्यायचे. आता हे तयार करून झाल्यानंतर याला अर्धा तास झाकून ठेवायचे, जेणेकरून ते छान असे फुलतील. आणि हे जे पाव आहेत, स्टफिंगवाले जे पाव आहेत ते आपण ओव्हनमध्ये करणार आहोत. तर अर्धा तास हे छान फुलल्यानंतर आपण ओव्हन प्रीहीट करायला ठेवायचा. मग इतर वेळेस आपण 10 मिनटं प्रीहीट करतो. मी इथं फक्त 5 मिनटं प्रीहीट करणार आहे. तर माझ्याकडं OTG आहे. त्या OTGमध्ये आपण हे पाव बेक करणार आहोत. तर OTG प्रीहीट करताना काय करायचं, 180 डिग्री सेल्सिअसवर आणि 5 मिनटं टायमिंग ठेवायचा. फर्स्ट बेक सिलेक्ट करायचं, त्यानंतर टेम्परेचर सेट करायचं, त्यानंतर टायमिंग सेट करायचं आणि स्टार्टवर क्लिक करायचं. आता इथं आपलं प्रीहीटला आपण OTG लावलेलं आहे. 5 मिनटानंतर आणि छान असे आपले अर्धा तास आपण पाव जे आहेत ते फुलण्यासाठी ठेवले होते. छान असे ते डबल होतात आणि हे तुम्ही बघू शकता खूप असे छान डबल झालेले आहेत. आता याच्यावरून तुम्ही फक्त एक गोष्ट दाखवायची राहिली, की याच्यावर मी नंतर ब्रशच्या साहाय्याने दूध लावलं होतं, जेणेकरून ते वरती खूपच काळपट होत नाहीत आणि छान वरच्या बाजूने सॉफ्ट असे शेकले जातात. आता ओव्हन प्रीहीट झालेला आहे. आता बेक करायला ठेवणार आहोत आपण. तर तेव्हा पण सुरुवातीला बेक म्हणजे ऑप्शन घ्यायचा. त्याच्यानंतर टेम्परेचर सेट करायचं. तर टेम्परेचर 180 ठेवणार नाही आहे मी. 150 ठेवणार आहे आणि 30 मिनटं टायमिंग ठेवणार आहे. आता अशा पद्धतीने आपण छान OTG सेट करून घ्यायचा आणि हे जे पाव म्हणजे स्टफिंगवाले पाव आहेत ते छान असे बेक करून घ्यायचे. खूप छान नाश्ते तयार होतो आणि बघू शकता तुम्ही आतून छान असा पाव सॉफ्ट असं तयार झालेला आहे आणि आत पण स्टफिंग खूप छान दिसते. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.